लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन। शासकीय भरड धान्य केंद्रासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। फुलंब्री तालुक्यात मका व कापूस हे पीक मुख्य नगदी पीक म्हणून शेतकरी घेतात, मात्र खासगी व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसून शासनाने 2400 रुपये प्रति क्विंटल मक्याचा भाव जाहीर केला असून खरेदी केंद्रावर मात्र खरेदी सुरू केली नसून खरेदीकरिता अनेक अटी लादल्या आहेत। त्या अटी शिथिल करून फुलंब्री तालुक्यात जास्तीचे खरेदी केंद्र सुरू करावे। तसेच यावर्षी तालुक्यात परतीच्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला मका, सोयाबीन, कापूस, फळबाग, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीत नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्याचे जे उरले सुरले पिके राहिले होते, जसे की मका, सोयाबीन, कापूस, हे व्यापारी खूप कमी भावाने खरेदी करीत आहेत। त्यामुळे आणखीही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। दरम्यान शासनाने दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू असा मोठा गाजावाजा करून घोषणा केली होती। प्रत्यक्षात मात्र ही शेतकऱ्यांची चेष्टा असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत। हे अनुदान तात्काळ द्यावे, तसेच मका, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे। तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदनात सर्व मागण्या शासन स्तरावर कळवून लवकरात लवकर मान्य न केल्यास खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला आहे। तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले, चांगली गोष्ट आहे की या कोणाचे काही अडचणी ज्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम काय होतं की आमचा आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही। तर हा जो दुवा आहे हा आपण इथं भरून काढला आणि शासनाला ह्या गोष्टी तुम्ही कळवल्या की आमच्याकडून जाणते अजाणतेपणे काय ज्या चुका होत असतील त्या चुकाचं निराकरण कशा पद्धतीने करायचं आहे याची जाणीव आज काँग्रेस पक्षाने आणि खासदार साहेब आपण आम्हाला करून दिली। तर काही हरकत नाही, आपल्या ज्या काही मागण्या आहेत या सर्व मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि त्यामध्ये तात्काळ काय उपाययोजना करता येईल त्या आम्ही करण्याचं तुम्हाला आश्वासन देऊ। तालुकाध्यक्ष संतोषराव मेटे साहेब असतील, त्याचप्रमाणे सुदाम बहुमते असतील, तसेच आमच्या महिला अध्यक्षा वाटुळेताई असतील आणि सर्वच कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसच्या यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आपल्याला हे निवेदन देत आहोत। या निवेदनामध्ये शेतकऱ्यावर होणारे ज्या सरकारने दिलेले आश्वासनं असतील, त्यांना अतिवृष्टीत झालेलं नुकसान असेल त्याचे अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीये आणि हा शेतकऱ्यांचा अंत बघायचं काम चाललेलं आहे। एकीकडं अतिवृष्टीने एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, गुरंढोरं गेलेली आहे, जमीन खरडून गेलेली आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे, खाया पियाचे वांदे, बियाणं खरेदी करायसाठी वांदे आहे, पैसे नसल्या कारणाने शेतकरी घरचं बियाणं वापरू आलं, त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी होणार आहे। याला शासन जबाबदार राहणार आहे, हे आपण कृपया शासनाला कळावे। तसेच मक्का खरेदी केंद्र हा आपला तालुका मक्याचा आणि कपाशीचा माहेरघर आहे, आगार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मक्याची पिकं घेतली गेलेली आहे आणि मक्यातून आलेले उत्पन्न मक्का खरेदी केंद्र सुरूच करण्यात आलेले नाहीये। आम्हाला सांगायचं आहे की आमच्या शेतकऱ्याचा आता अंत बघू नका, ताबडतोबीने हे मक्का खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, नसता आम्ही तहसीलदार या कार्यालयाला तुम्हाला बसू देणार नाही, सळो की पळो करून सोडू, हे तुम्ही ताबडतोब शासनाला कळून या भागातील शेतकऱ्यांचं मक्का खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे। यासाठी तातडीने ताबडतोब सुरू करण्यात आले पाहिजे, हे आपण शासनाकडून करून घ्यावे। कापूस खरेदी केंद्र सुद्धा सुरू केलेले नाही आहेत आणि तिथे ज्या जाचकाठी गाठलेल्या आहे, इतकाच क्विंटल कापूस घेतला जाईल, इतकीच क्विंटल मक्का घेतला जाईल। तुम्हाला शेती आहे का? ऑनलाईन आहे ना? मग मक्काचं उत्पादन किती होत राहतं? 25 क्विंटल पासून तर 40 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेणारे आहे आणि ह्या शासनाला काय झालं, कोणत्या जगात विश्वास जगू राहिले, ते म्हणते 10-11 क्विंटलच घेऊ। तर हे कृपया तुम्ही पण स्वतः सांगा, मी शेतकरी आहे आणि सर्व शेतकऱ्यांशी माझे संबंध येतात आणि शासनाने या गोष्टीकडे ताबडतोबीने मक्का कमीत कमी 25 क्विंटल आणि जास्तीत जास्त 40 क्विंटल खरेदी करावा, ह्या गोष्टीचं आपण ताबडतोब शासनाला कळावे।
खरीपची मक्का आता निघत आहे ते आता सुरू झालं पाहिजे. रब्बीमध्ये पण मक्का पेरल्या गेलेली आहे. पाऊस चांगला झाल्याने रब्बीचं पीक पेरा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याचं सुद्धा पुढे रब्बीमध्ये सुद्धा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले पाहिजे असं गोष्टी शेतकऱ्यांसाठी मदत घोषित केली ही बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेली नाही अजून. ते आपल्या स्तरावर तुम्ही शासनाला तसं कळवावे आणि ती मदत तात्काळ शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. मागील 2 महिन्यामध्ये सरकारने खताचे भाव वाढवून दिले, रासायनिक खतांचे. ते भाव तात्काळ कमी झाले पाहिजे आणि मागच्या खरीपाच्या वेळेस आपल्या तालुक्यामध्ये फसल पुरवठा जे रब्बी पीक पेरलं गहूला आता 100% त्याला युरिया लागणार आहे. त्याचा गहू मक्का दोन्ही पिकाला युरिया लागेल. तर तात्काळ आपण त्याचा आवश्यकता करून तात्काळ त्याचा उपलब्ध पुरवठा करून देण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत. खास करून आपल्या तालुक्यामध्ये जे आपलं भाऊ बोलले डोकीची जे पिकं आहेत मक्का आणि कापूस याची फक्त नोंदणी चालू आहे. नोंदणी करताना सुद्धा चमचा वगैरे इतका प्रॉब्लेम चालू आहे की स्वतः काल केंद्रावर गेलो होतो. 10 क्विंटल 80 किलो असं एकट्याच्या हिशोबाने ते नोंद करू लागले. प्रत्यक्षात आपण मक्याचे प्रमाण. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.